सध्याच्या काळात शिवरायांनी जन्म घेण्याची नितांत आवश्यकता असून त्यांना जन्माला घालणाऱ्या जिजाबाई घरोघरी निर्माण होणे महत्त्वाचे असल्याचे मत माजी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवकालीन नाणे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। शेठ हिराचंद मुथा महाविद्यालय शेठ हिराचंद मुथा CBSE स्कूलचे तसेच मुथा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती कार्यक्रमाप्रसंगी ते उपस्थित होते। कल्याण ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी असून महाराजांच्या शौर्य बुद्धिमत्ता याची महती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सांगितले। याप्रसंगी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घटे, माजी आमदार प्रकाश भोईर, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे, भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जगताप, मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा, ट्रस्टी मनीष मुथा, अविनाश मुथा आणि अन्वेषा मुथा, मुथा महाविद्यालय प्राचार्य अनुजा ब्रह्मा, मुथा CBSE स्कूल प्राचार्य सपना गादिया, CBSE कॉलेज प्राचार्य दीपाली कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विलास रंधवे, मदन शंकलेशा आदीसह इतर अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते। महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात यांचे विचार पूजले जातात। त्यांचे योद्ध धोरण, गनिमी कावा, प्रकाशीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात। अशा शिवछत्रपती महाराजांना मानवंदना देणे महत्त्वाचे असल्याचे मत आहे। यावेळी मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी सांगितले। यावेळी महाविद्यालयाच्या NCC विभागातर्फे सशस्त्र मानवंदना तसेच शिवगर्जना देण्यात आली। या प्रसंगी आयोजित शिवकालीन नाणे प्रदर्शन हे महत्त्वाचे आकर्षण ठरले। प्रथम मी सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395वी जयंतीची खूप खूप शुभेच्छा देते। या निमित्ताने आज आपण महानगरपालिकेतर्फे पदयात्रा काढली होती दुर्गाडी चौक टू छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याणमध्ये, आणि यानंतर आम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम केले। निश्चितपणे या जयंतीच्या निमित्ताने महाराजांचे जे विचार आहेत त्यांच्याकडनं जे मोटिवेशन आपण नॅशनलिझमचे घेऊ शकतो, त्यासाठी आम्ही सर्व मुलांमध्ये याच्या बाबतीतली जनजागृती केली आणि विकसित भारत घडवण्यासाठी महाराजांचे विचाराची महाराष्ट्राला पुन्हा एकदा आवश्यकता आहे असं मत व्यक्त केलं। सर्वप्रथम मैं शिव जयंती की सबको हार्दिक शुभकामना देना चाहता हूँ। और हमारे कॉलेज के हेरिटेज क्लब है, उन्होंने पुरानी चीज़ों की याद दिलाने का ये काम किया है और ये मुख्य उद्देश्य विद्यार्थियों का जनरल नॉलेज बढ़ाना। जब वो MPSC में जाते हैं, UPSC में जाते हैं, तो इस प्रकार के नॉलेज की उनको ज़रूरत होती है और हमारी कॉलेज ने ये काम किया। जैसे कि हम ये शिवकालीन फोटो लगाए गए हैं छत्रपति शिवाजी महाराज के। अगर ये फोटो उनके रियल फोटो की कॉपी है और वो दुनिया के अलग अलग म्यूजियम में लगाए हुए हैं और अलग अलग सन में लगाए गए, तो उसका सबका हमने कलेक्शन करके आज ये विद्यार्थियों के को दिखाने के लिए प्रदर्शनी में रखे हैं। इसके बाद में ये कॉइन्स रखे हुए, शिवकालीन कॉइन्स भी है। हमारी ये चलन क्या थी और इसके पुरानी भी है, शिवकालीन से भी पुराने हैं, जिससे हम हमारे विद्यार्थियों को ये बताना चाहते हैं कि भारत की करेंसी क्या थी, भारत के अंदर किस प्रकार की करेंसी यूज की जाती थी। इसके बाद में वो वजन करने के और पुराने लॉक है, हथियार है, ये हमारे यहाँ रखे हुए प्रदर्शनी में। तो पुराने जमाने में जब साधन नहीं थे, स्रोत कम थे, लेकिन हमारे पूर्वज किस प्रकार से ये सब करते थे वो प्रदर्शनी हमें रखी है। और इसके पीछे हमारा मुख्य उद्देश्य सेठ हीराचंद मुथा महाविद्यालय और सेठ हीराचंद मुथा स्कूल का मुख्य उद्देश्य लोगों को जनरल नॉलेज बढ़ाना और पुरानी यादों को नई पीढ़ी तक पहुंचाना। धन्यवाद। प्रकाश मुथा यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। निश्चितपणाने आपल्या माध्यमातून मी तमाम नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आज समाजामध्ये खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या विचारांच्या ऊर्जेची आवश्यकता समाजाला आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून येणाऱ्या पिढीला सतत महाराजांच्या विचारांची ऊर्जा मिळत राहील आणि समाजामध्ये परिवर्तन घडत राहील असा आजच्या निमित्ताने विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। खरं तर आताच्या या आधुनिक युगामध्ये
आपण रिक्षावर, गाडीवर, काचेवर लिहिलेलं बघतो, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. पण छत्रपती शिवाजी महाराज असे जन्माला येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील तर त्याच्या आधी माता जिजामाता जन्माला आली पाहिजे. जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, मंथरा ही महिला होती, जिजाऊ ही महिला होती. मंथराच्यामुळे रामायण घडलं, जिजाऊच्यामुळे शिवबाज नाही तर उभा महाराष्ट्र घडला. म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला, देशाला, जगाला शिवाजी महाराजांच्या विचारांची आवश्यकता आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेची आवश्यकता आहे. म्हणून शिवाजी महाराजांचे विचार सतत जागृत ठेवण्यासाठी प्रत्येक मातेमध्ये जिजामाता यांच्या विचाराचा शिरकाव झाला पाहिजे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिदोरी देऊन येणाऱ्या भावी पिढीला, मुलांना तशा प्रकारचे संस्कार दिले पाहिजेत. अशा आजच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो.